फोटोशूट पण झालं. अनपेक्षित फोटोशूट आहे आमचं आता हे. काय द्यायचं? हां हे देऊ. हां आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज केस धुतले, त्याचे ऑर्गनायझर मी लावले ना, तर ते खूप जणी म्हटले की पडतं निघून आणि त्याचा काही यूज नाहीये. पण हे जे आहे ना बाथरूम मधलं आहे ते एकदा दोनदा पडलं. खरं तर तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने ते काही घेऊन उपयोग झाला नाही, पण हे मात्र खूप पक्का नाही ते भिंतीला, परंतु त्याला लॉक आहे त्यामुळे ते अजून तरी खूप छान टिकलेलं आहे आणि होपफुली ते पुढे पण चांगलं टिकेल अशीच आपण आशा करू. आणि त्याची मजबूत आहे ना जिप्पा झाली, त्यामुळे बरं वाटतं मला ते. तर मी ते वेगळ्या पर्पजसाठी आणलं होतं ऑर्गनायझर. तुमच्यासोबत असं कधी झालंय का मला सांगितलं, आपण वेगळ्या कारणाने आणलेलं असतं आणि ते इतकं छान सेट होऊन जाते की वाटतं की नको ते काढायला नकोच. तर जेव्हा काही आणखी दुसरं घेईन त्यावेळी मग इथलं शिफ्ट करून तिकडे लावेन आणि इथं काही आणखी त्यात छान आलं तर ते नक्कीच तुम्हाला मी शेअर करेन. याची लिंक खूप जणी विचारत होत्या, तर हे मी मिस्टर DIY मधनं घेतले. पण सेम प्रोडक्ट असेल तर मी टॅग करते, नक्की चेकआउट करा. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला, हे बघा हे असा सगळा पसारा पडलेला आहे आणि आता हे सगळं आवडते मी. त्याला सकाळी किती नाही म्हटलं ना तरी आपली बाकीची जरी कामं झाली, माझा हेअर वॉश वगैरे झाला, नाश्ता पाणी सगळं झालं. आज शिरा होता नाश्त्याला आणि आज पुरी भाजीचा बेत आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पुढे शेअर करतेच. रेसिपी काही शेअर करत नाही बसत, पण थोडक्यात दाखवेन मी तुम्हाला. पुढे ब्लॉग पाहत राहा. हे आवडून तर बघा, तुमच्या घरात सुद्धा शांभवीच्या वयाची किंवा 5 वर्षापेक्षा लहान वयाची रांगणारी दुडदुड धावणारी मुलं असतील ना, इतका घरात पसारा करतात. काही खेळणी काढणं, त्यांना भाज्या असू देत किंवा आता आमच्यात तर शांभवी कांद्यासोबत पण खेळते, सो काहीच सांगता येत नाही त्यांचं. आणि ते काढून घेतले की ते रडतात. आता मोठी सुद्धा काही माणसं अशी आहेत आमच्यात की जे टॉवेल खुर्चीमध्ये, बेडवरती, इकडे तिकडे सगळीकडे टाकत असतात. सो तुमच्या घरात अशा आहेत का? या अगोदर मी खूपदा कंप्लेंट करून झाले बाय द वे. त्यानंतर क्लिनिंग वगैरे झाली. खरं तर एकदा मावशी येऊन क्लीन करतातच, पण त्यानंतर सुद्धा ती तोंडात काही उचलून खालचं घालते, त्यामुळे पटकन ते सगळं क्लिनिंग करून देवपूजा करून घेतली. जर तुम्ही माझे जुने व्लॉग पाहिलेले असतील ना, तर तुम्हाला आठवत असेल की अगोदरचं जे माझं रुटीन होतं त्याच्यामध्ये देवपूजा अगोदर असायची, परंतु आता जसा वेळ मिळतो तशी करावी लागते, कारण की तिची मध्येच लुडबुड असते आणि ती थोडीशी कुठे रमली की मग मी ह्या गोष्टी करायला घेते. मग काय लगे हातो बटाट्याची भाजी पण बनवून घेतली. कशी जेव्हा व्लॉग सुरू केला होता त्याच्या अगोदरच मी कणिक मळून ठेवली होती पुऱ्यांसाठी. थोडासा रवा घातला ना त्याच्यामध्ये कणिक मळताना तर जास्त तेल धरत नाहीत पुऱ्या. ही मला आईने टिप सांगितली होती, सो ती मी आता खूप सिन्सिअरली फॉलो करते आणि अशा झाल्यात पुऱ्या. काय द्यायचं? हां हे देऊ. हां हां दर. हां दर. हे हवंय तुला? खेळ आम्हाला हे खेळणी पण नको आहे, आम्हाला पार्सल. काय द्यायचं? हां हे देऊ. हां हां दर. हां दर. हे हवंय तुला? खेळ आम्हाला हे खेळणी पण नको आहे, आम्हाला पार्सल. एक गोष्ट मागवलेली आहे मी. अगोदर श्रीला खूप एक्साइटमेंट असायची, आता शांभवीचं चाललंय. म्हणजे श्रीची तर एक्साइटमेंट आहेच, पण कंटिन्युअसली तुम्हाला ऐकायला येत असेल दे 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 हे दे आणि हे दिलंस असं नको देऊ, हे काढून दे असं आहे. माझ्याकडे घेऊन आलेली काय काढून दे. घ्या की घ्या. काय काय? हा हा काढून दे.
तसं तर आत्ता जी क्लिप तुम्ही पाहिली शांभवीची ती खूप जुनी आहे, परंतु मला ना ते डिलीट करण्याऐवजी तुमच्यासोबत शेअर करण्यात खरं तर आनंद वाटला, त्यामुळे मग इथे शेअर केलं. त्यानंतर श्रीकडून तिने ते काढूनच घेतलं. बरं, तुमच्यापैकी कुणाकुणाला म्हैसूर पाक आवडतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बऱ्याच जणांना आग्र्याचा पेठा आवडतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची वेगळी जी काही स्पेशालिटी असते. तर तसं तुम्हाला कोणता स्वीट पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो ते मला सांगा. छान मारायची चालली इथंच थोडस कपडे मिळाले. शांभवीला बऱ्याच दिवसातून कपडे नाही आहेत घेतलेले. पॅन्ट वगैरे बरेचसे काय झालंय, हाईट जास्त असल्यामुळे लवकर ती ग्रो होते आणि त्यामुळे पहिले कपडे तिला होत नाहीयेत. बरेच स्त्रीचे टी शर्ट्स वगैरे त्यामुळे ती वेअर करते. सो तिच्यासाठी जर जवळपास इथं कुठे असेल शॉप तर घेऊन येऊ आम्ही. आणि त्याबरोबरच श्री पण येतोय. आज त्यांनी खेळायचं स्किप केलंय कारण तो म्हटला की मला तुमच्या बरोबर यायचंय. आणि शांभवी काय एवढी खुश आहे बरं, कारण बाहेर निघालोय आम्ही. मीच म्हटलं होतं की माझं आणखी काम पेंडिंग आहे एडिटिंगचं, राहू देत. पण त्यांचं असं चाललं की श्री शांभवीला पण घरात बसून बोर होतं, तर तिला बाहेर खूप आवडतंय. बाहेर खाली घेऊन गेलं ना संध्याकाळी उशिरा तर खूप म्हणजे स्माईल असेल किंवा हावभाव त्याचे बघायला खुश पाहिजे. होते ती. आणि इकडे बघा मस्त हाय करायला लागली सर्वांना. हाय कर, हाय हाय. हाय. आणि एरवी ना आम्ही दोघं किंवा शांभवी, मी आणि हे जायचोय की नाही रे श्री. आजी असल्यामुळे मग श्री काय करायचा, मी आजीजवळ थांबतो. आता असं झालंय की आजी नाही आहे घरी, त्यामुळे आमचं घर इतकं मोठं आणि सुनं सुनं वाटायला लागलं, रिकामं रिकामं. तर मग थोडं नको वाटतं बसायला, तर मी पण म्हटलं की चला जाऊन येऊया मग. आणि परत पुढचे 7 दिवस आहे नाही घराच्या बाहेर पडता येत नाही कारण ते सगळे त्याची कामं चालू असतात. म्हणलं थोडस जरा जाऊन बाहेर येऊया जेणेकरून पुढचं एक 7 दिवस आणखी एनर्जी मिळेल की नाही. आणि चला आता निघतो आम्ही. काय असणार आहे ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू करूया आपण. आफ्टर लॉंग कामत दिसतात ना. रंगाळ्याचा व्ह्यू तिकडनं दाखवतोय मी. इकडे वगैरे मीडियम शर्ट खराब झाला. फेवरेट पार्ट होऊ शकते. हो आणि खूप भारी वातावरण. श्री पण बऱ्याच दिवसानंतर आला आहे ना. हो, म्हणजे आलटून पालटून येत होतो आपण. घेऊन नाही तर शांभवीला घेऊन. हो बघितलं ना लॅम्प, काय वाटतंय ते इंग्रजाच्या काळातल्या आठवणी. ट्रॅडिशनल तिची इच्छा, वर्षाची इच्छा नव्हती परंतु मी जबरदस्ती यावेळेस घेऊन आले. चल माझं म्हणलं काम बाकी होतं, मग मला असं वाटत होतं की तुम्ही जावा असं. हो ते आलो मस्त हवा पालट वगैरे झाली, छान वातावरण आहे ना कोल्हापूर. बाळ छोटा असलं सोबत ना भीती काय वाटते की वातावरण बदल सर्दी त्यामुळे बाळ लहान असल्यासाठी बाहेर पडणं कठीण होतं. सवय पण पाहिजे मुलांना. हे पण एक की कामाचा लोड आहे. हो तर कसं वाटलं तुला. चांगलं वाटतं. पाणीपुरी खाल्ली आणि शांभवीला कसं वाटलं, छान वाटलं. न्यू अनुभव आहे. चला निघूया. मुलांसाठी वेळ काढला म्हणल्यानंतर त्यांना खेळण्यासाठी काही गोष्टी तर आपल्याला एक्सप्लोअर कराव्याच लागतील. त्यासाठी इकडच्या बाजूला आलो, त्याबरोबर आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटले. सो खूप भारी वाटतं. हे श्रीबाळा इकडे.
तर शांभवीला माझ्या हाताला अजिबात धरायचं नव्हतं. मी खूप मोठी झाली आणि माझं मी चालू शकते अशा आविर्भावात ती निघाली होती. आम्ही दोघं जण तिच्याकडे इतकं कुतूहलाने बघत होतो. कुठे चालला ओळखलं शांभवी आहे ना, दुसऱ्या एका दिदीचा बलून मागत होती, तर आपण बलून आणले. आता बघू तुझे एक्सप्रेशन बघूया. ए शांभवी, इकडे बघ. तुला हवंय का इकडे बघ. घेऊ दे. तर शांभवी तर खुश झाली. स्त्रीसाठी हे चूज केलं त्याच्या आवडीने, कारण तो म्हणत होता की मला एकदा तरी हे ट्राय करायचं आहे. आणि जे त्यांनी केलं ते पाहून खरंच खूप अभिमानाने ऊर भरून आला. फुटलं की रे. व्हेरी गुड. डायरेक्ट सेंटरच की रे श्री. खांद्याला लावायचं, खांद्याला बट. सेंटर. अरे वा, व्हेरी गुड. हे सेंटर परत डबल सेंटर आणलं रे. थर्ड टाइम. व्हेरी गुड. तीन गुल मारले, 3. ते पण फिरतात ते राऊंड आहे की नाही, तरी मारले. आणि बाबाचे डिस्टर्बन्स चालू असताना मारले हे विशेष. आणि आमच्या बघा बोलून 2 मिनिटात त्याचे बाप आता नाही. आता घरी नेक्स्ट टाइम. किती छान केलास तू. मला वाटलं नव्हतं. मला पण वाटलं नव्हतं. सलग किती झाले? 4 झाले वाटतं. पण त्यातले 3 मधले होते एकदम सेंटर. बरं, 1 मिनिट थांबा. आता इथं राईड करणार दोघं. शांभवी आणि श्रीपेक्षा जास्त एक्साइटमेंट त्यांना आहे. आणि शांभवीला ते गाडी असते ना लाईट्सची, त्याच्यात बसवलंय. आणि इतकं एन्जॉय करते ना शांभवी. मला असं वाटलेलं की ती मे बी घाबरेल वगैरे, पण अजिबात ती घाबरत नाहीये. फर्स्ट टाइम बसली आहे तरी पण मस्त एन्जॉय करते. सोबत दादा आहे. आणि मला आठवलं की आम्ही नवीन कोल्हापूरला आलो होतो, रंकाळ्याला आलो तेव्हा स्त्रीला त्यात बसवलं होतं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता सेम तसाच शांभवीचा आहे. पण तेव्हा स्त्री एकटा बसलेला, यावेळी शांभवी त्याच्यासोबत आहे, म्हणजे शांभवीला स्त्रीची सोबत आहे. सो खूप गोड दिसत आहेत दोघंही. आणि रंकाळ्याच्या इथे आहोत आम्ही. पुढे डी मार्ट आहे, तिकडे जायचा प्लॅन होता आमचा खरं तर. पण का गेलो नाही माहिती का, कारण की बिलिंगला खूप गर्दी असते. मी घरातून पण ते म्हणत होते ना, पण हे म्हणत होते की थोडा चेंज मुलांना असतात, घरात असतात. शांभवी खूप एन्जॉय करते. तिला नवीन गोष्टी असं ते असं ना, काही खायलेलं कोणी दिसतं तिकडे बघती, बोलून बघते आहे ना. आणि माहिती कशी छोटी आहेत ना, तिकडे बघायला कधी ना आपण काही गोष्टी ठरवलेल्याही नसतात आणि त्या घडून जातात. जसं की आजचं हे फोटोशूट अगदी अनपेक्षित होतं. का कोणास ठाऊक यांना वाटत होतं की एकतरी आपला फॅमिली फोटो काढू, असं काही आपण आवर्जून काढत नाही, पण सहज इम्प्रूव्ह झालेत ना रंकाळ्यावर. हो ना. आम्ही खूप दिवसानंतर आलोय, म्हणजे वर्ष म्हणायला हरकत नाही. बरेच आता इकडे ना शूटिंगचं सुद्धा छान फोटो घेणार होतो आम्ही चौघांचा. कधी नाही येते. आणि माझं होतं की आपल्या आयफोन मध्ये निघतोय कशाला, पण हे कुठे ऐकतात. बघितलं का श्री? शांभवीचं खूप असतंय. काय करत असते. काय हो, मी आता घरी. आणि श्री काय म्हणतोय माहिती का, म्हणजे दरवाजाच्या इथं आलत ना की लगेच म्हणे मला ना काय म्हटलं श्री? आजीचा आवाज येईल. भास व्हायला त्याला, कारण आई इथं बसलेली असायची आणि आम्ही आलोत म्हणजे बाहेरून वगैरे की लगेच मग ते दरवाजा वाजला की आलं का, किंवा पिल्लू आली का, असं करायची. घराला घर पण फक्त माणसांमुळे आहे की नाही शांभवी? आणि आमची शांभवी बापडे किती चालली आहे, किती स्टेप्स झाल्या,
किती मस्ती केली. भरून झाले. काय काय खेळले आज एक मुलगी. कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला. होप तुम्हाला आवडला असेल. यांच्या मागे तिथं यूट्यूब सिल्वर प्ले बटन होतं पण ते काढलंय कारण खूप जणींनी मला म्हटलेलं की रिस्की आहे तिथून ते पडू शकतंय आणि ते खूप पॅक आहे खरं तर. परंतु ते कसं थोडस जास्त दिवस झाले की म्हणूनच मग ते काढलंय आम्ही. आणि चला आता आमची चिल्ली पिल्ली मस्त रिफ्रेश झाली आहेत. इकडे झोप आली एनर्जी आता गेन करून मस्त वाटलं. खूप छान वाटलं मला. आणि यांचा खूप हट्ट होता आणि तिथे तर प्रत्येक गोष्ट मुलांना घ्यायचं हे खेळवायचं चालू होतं त्यांचं. म्हटलं नेक्स्ट ह्याला पण काहीतरी ठेवायचं. नशिबानं कोल्हापुरात राहायला मिळते तर का नाही त्या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा आहे ना. होय मुलांना वेगवेगळे अनुभव द्यावे हे तर आपली अपेक्षा आहे. छान छान. तर चला थांबूया आपण आता इथेच. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शिवाय हाईपचं खाली बटन येईल लाईक केल्यानंतर ते सुद्धा तुम्ही हाईप देऊ शकता जेणेकरून अजून जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाय. गुड नाईट.